संक्रांत म्हटलं की बऱ्याच भागामध्ये पोळ्यांचा स्वयंपाक केला जातो. पोळ्या म्हटलं की कटाची आमटी आलीच. आज आपण खूप सोप्या पद्धतीने भरपूर तर्रीवाली झणझणीत कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने ही आमटी बनवून तयार होते, त्याचबरोबर चवीला खूप छान होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आमटी बनवण्यासाठी 4 कांदे आपण चांगले कमी तेलावरती परतून घेतलेले आहेत. त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य परतताना किंवा आपल्याला चांगले भाजताना चांगले खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला कटाची आमटी कितपत बनवायची आहे त्यानुसार कांदा व खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही इथे कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर भरपूर सारी फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे आपण वाटणामध्ये. 1 चमचाभर जिरं, भरपूर सारा लसूण, त्याचबरोबर आलं घेतलेलं आहे. संपूर्ण साहित्य सुरुवातीला आपल्याला कोरडेच मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. सर्वात अगोदर अर्ध साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला कोरडं फिरवून घेतलं. थोडंसं फिरवून झालं की त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे व जितकी शक्य होईल तितकी बारीक किंवा एकदम स्मूथ हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकाल या पद्धतीने हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. एकदम बारीक वाटण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यामुळे आमटी छान मिळून येते, घट्ट दाटसर होते. संपूर्ण मसाला आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे. ह्या पद्धतीने मसाला तयार करून घेतल्यामुळे फ्रीजमध्ये तो महिनाभरापर्यंत छान टिकला जातो. त्याचबरोबर भाज्यांकरता हा मसाला तुम्ही यामध्ये फक्त थोडेसे शेंगदाणे भाजून किंवा थोडेसे कमी तेलावरती परतून टाकायचे आहेत. भाज्यांसाठी देखील हा मसाला वापरला जातो. आता मसाला तर तयार झालेला आहे. 1 वाटी आपण डाळ घेतलेली आहे. इथे आमटी चांगली घट्ट दाटसर होण्याकरता 1 वाटी आपण चण्याची डाळ घेतलेली आहे. हरभरा डाळ शिजवलेली, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. आता आपण लगेचच फोडणी देऊन घेऊयात. फोडणी करता 1 मोठं पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये मोठे 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की चमचाभर मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं देखील चांगलं फुललं की 15 ते 20 कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. त्यानंतर आपण तयार करून घेतलेला मसाला म्हणजेच वाटण टाकून घ्यायचं आहे. आपल्याला आमटी कितपत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे वाटण वापरू शकता. अर्ध वाटण मी इथे वापरलेलं आहे. उरलेल्या वाटणामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून किंवा शेंगदाणे कमी तेलावरती परतून तुम्ही इतर कुठल्याही भाज्यांसाठी वापरू शकता. महिन्यापर्यंत हे वाटण छान आरामात फ्रीजमध्ये टिकलं जातं, अजिबात खराब होत नाही. वाटण साधारण अर्धा मिनिट चांगलं परतून झालं की यामध्ये मसाले टाकून घेऊयात. 1 मोठा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा गरम मसाला, 1 चमचाभर कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेऊयात व चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. आपण आपल्या वापरातील किंवा आपण जे आमटी करता मसाले वापरतो ते कुठलेही तुम्ही इथे मसाले वापरले तरी सुद्धा चालतील. पुन्हा साधारण अर्धा मिनिट हे मसाले चांगले वाटणासोबत आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आपल्याला ज्या दिवशी पोळ्यांचा स्वयंपाक बनवायचा आहे त्यावेळेस खूप सोप्या पद्धतीने अगोदरच किंवा आदल्या दिवशीच हे वाटण जर आपलं तयार असेल तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच ही कटाची आमटी बनवून देखील आपली तयार होते. छान कडेने तेल सुटलेलं आहे. मसाला चांगला परतला गेलेला आहे. यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये डाळ शिजवल्याचं जे पाणी आहे किंवा तो सार आहे तो संपूर्ण पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये हे पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे. पाणी अगोदरच कोमट आहे, त्यामुळे इथे आपण कोमट पाण्याचाच वापर केलेला आहे. नसेल तर तुम्ही वरून इथे गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करू शकता. त्यामुळे आमटीला खूप छान तर्री येते. माझ्याकडे डाळ शिजवल्याचं पाणी थोडं शिल्लक होतं, त्यामुळे डाळ मिक्सरला बारीक करून मी या पाण्यामध्ये टाकून घेतलेली होती व ते संपूर्ण पाणी आपण फोडणीमध्ये घालून घेतलेलं आहे. वरून पुन्हा भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात व आमटी साधारण 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर चांगली उकळून घ्यायची आहे. आमटीला चांगली उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे व मिनिटभर स्लो फ्लेमवर ही आमटी आपण उकळत ठेवायची आहे. एकदम स्लो फ्लेमवर ही आमटी आपण उकळत ठेवल्यामुळे साधारण मिनिटभरामध्येच ही आमटीला भरपूर सारी तर्री येते. रंग देखील खूप छान येतो. 2 मिनिटं स्लो फ्लेमवर ही आमटी आपण अशीच उकळत ठेवलेली होती. तुम्ही बघू शकाल मस्त रंग, भरपूर सारी तर्री आलेली आहे. खूप सोप्या पद्धतीने ही कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा संक्रांतीसाठी पोळ्या व आमटीचा बेत करणार असाल तर या पद्धतीने एकदा कटाची आमटी नक्की बनवून पहा. आदल्या दिवशी तयारी केली तर अगदी 10 मिनिटांमध्येच ही कटाची मस्त झणझणीत आमटी बनवून तयार होते. एकदा माझ्या पद्धतीने आमटी बनवून नक्की पहा. रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.